नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण अर्वाचीन कविता भाग 1 बघणार आहोत. त्यामध्ये कवितेचं स्वरूप कसं असतं हे जाणून घेऊया. बघा काय म्हटलं जातं, कविता हा फार आदिम असा वाङ्मय प्रकार आहे. माणसाला जेव्हा माणूसपण प्राप्त झाले आणि या माणूसपणाचा आविष्कार करावा असे त्याला वाटू लागले, तेव्हा त्याने पहिल्यांदा जी अभिव्यक्ती केली ती कवितेमध्ये असली पाहिजे. म्हणजे माणूस जेव्हा आदिमानव जेव्हा निर्माण झाला, नाही का, प्राण्यांमधून जसा तो त्याचा विकास होत गेला आणि तो मग मानवी रूपात आला, माणूस बनला, त्यावेळेस त्याने आपल्या भावना वगैरे व्यक्त करण्यासाठी कशाचं माध्यम घेतला, तर कवितेचं माध्यम घेतला असला पाहिजे असं म्हटलं जातं. आणि हे जे कवितेचं माध्यम आहे हे निश्चितच गाण्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे गाऊन वगैरे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असल्या पाहिजेत. त्याने पहिल्यांदा जी अभिव्यक्ती केली ती कवितेमध्ये असली पाहिजे असे मानले जाते. अर्थातच कवितेचे पहिले पहिले रूप गीतात्मक म्हणजेच गेय असणार हे उघड आहे. पहा काय म्हटलं, गीतात्मक, गेय म्हणजेच गाण्यामध्ये असलं पाहिजे असं म्हटलं जातं. आदिमानवाने प्रथमतः ज्या भावना प्रकट केल्या असतील त्या त्याने गाऊन आणि नाचून प्रकट केल्या असणार हे उघड आहे. म्हणून सर्व भाषांमध्ये काव्याला प्रदीर्घ आणि अखंड अशी परंपरा असल्याचे दिसते. म्हणजे आदिमानवाने ज्या काही भावना व्यक्त केल्या असतील, जे काही विचार व्यक्त केले असतील ते कसे, तर गाऊन, गाणं म्हणून आणि नाचून व्यक्त केले असतील असं आपल्याला जाणवतं, असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणूनच प्रत्येक भाषेमध्ये काव्याला प्रदीर्घ आणि अखंड अशी परंपरा लाभली असल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणून सर्व भाषांमध्ये काव्याला प्रदीर्घ आणि अखंड अशी परंपरा असल्याचे दिसते. लिपीचा शोध लागण्यापूर्वी किंवा लेखन रूढ होण्यापूर्वी मौखिक रूपात असंख्य आविष्कार झालेले असणार आणि या आविष्कारातील प्रधान आविष्कार अर्थातच गीताचा किंवा कवितेचा असणार ही उघड आहे. बघा, लिपी अस्तित्वात येणारी, लेखन अस्तित्वात येण्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस आदिमानव निर्माण झाला त्यावेळेस लेखन होतं का? नाही, लेखन नव्हतं. मग त्यांनी आपल्या ज्या भावना आहेत त्या कशा व्यक्त केल्या असतील, तर गाण्याच्या स्वरूपात व्यक्त केल्या असतील. आणि असे स्वरूप जे आहेत ते असंख्य प्रमाणात असलं पाहिजे असं म्हटलं जातं. ताल, लय, नाद आणि छंद हे तर कवितेचे मूलभूत घटक आहेतच, परंतु त्याच्या पलीकडेही तिची आणखी काही व्यवच्छेदक लक्षणे आहेत. बघा, कवितेचे मूलभूत घटक कोणते, तर ताल, लय कवितेमध्ये दिसतो. बघा, ताल दिसतो आपल्याला, लय दिसतो, नाद दिसतो, छंदवृत्त दिसतं, नाही का, छंद दिसतात. हे तर कवितेचे काय मूलभूत घटक आहेत. याच्या पलीकडेही कवितेची काही व्यवच्छेदक लक्षणं आहेत. कुठलीही चांगली कविता वाचत असताना आपल्याला असे लक्षात येते की ती कमीत कमी शब्दांचा वापर करते. म्हणजे कवितेमध्ये काय असतं, शब्द किती असतात, जास्त शब्द नसतात. जसं गद्यामध्ये भरपूर असा पालापाचोळा असतो, नाही का, लांब लांब पल्लेची वाक्य असतात, तशी वाक्य कवितेमध्ये आढळून येत नाहीत. कमी शब्दांचा वापर केलेला असतो आणि त्या कमी शब्दामध्ये मोठा भावार्थ त्या कवितेतून व्यक्त होत असतो. कविता ही व्यक्तीला भारून टाकते. त्याचबरोबर आपल्या भावना आणि संवेदना कविता काय करते, साथ देते. ती केवळ आपण डोळ्यांनी वाचतो असे उघड नाही, तर ती आपल्या सर्व संवेदनांना जाग आणण्याचा प्रयत्न करीत असते. म्हणजे आपल्या ज्या काही संवेदना आहेत, आपल्या ज्या काही भावना आहेत त्यांना जाग आणण्याची काम कोण करत असतं, कविता करत असते. म्हणून तर कवितेकडे कुसुम कोमल अंतकरणाने गेले पाहिजे असे भारतीय काव्यशास्त्रात म्हटले आहे. म्हणजे कवितेकडे कशा अंतकरणाने गेलं पाहिजे, तर कुसुम कोमल, म्हणजे मऊ हृदय घेऊन, नाही का, गेलं पाहिजे, अंतकरणानं गेलं पाहिजे असं आपल्या भारतीय काव्यशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा की कविता आपल्या संवेदनांना
जशी आव्हानं करीत असते त्याचप्रमाणे ती आपल्या जीवनानुभवालाही आव्हानं करते आणि त्यातूनच आपल्याला नवे नवे अर्थ उलगडायला लागतात. बघा, म्हणजे जी कविता काय करते, आपल्या संवेदनांना जागृत करते आणि ज्याप्रमाणे ती आपल्या संवेदनांना जागृत करते त्याचप्रमाणे ती आपल्या जे जीवनाचे अनुभव आहेत, जीवनातील अनुभव आहेत त्यांना देखील आवाहन करत असते. बऱ्याच कविता आपण वाचत असताना आपल्याला असं दिसतं की त्या कवितेमधून आपलेच अनुभव व्यक्त केलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं, नाही का. त्यातून आपल्याला नवे नवे अर्थ उलगडायला लागतात. म्हणून कविता अल्पाक्षरी आणि बहुप्रत्ययी असते असे म्हटले जाते. म्हणजे अल्पाक्षरी असते, कमी शब्द असतात आणि काय असतं, बहुप्रत्ययी असते. म्हणजे त्याच्यातून विविध अर्थ निघत असतात. मराठीतील बऱ्याच कविता पद्यरचना प्रकारात लिहिल्या गेल्या आहेत. पद्यरचनेत छंदोबद्ध रचना पद्धती महत्त्वाचे स्थान असते. बघा, पद्यरचनेमध्ये कशाला महत्त्वाचे स्थान आहे, तर छंदोबद्ध रचना पद्धती. त्याच्यामध्ये तुम्हाला मग यमक वगैरे जुळलेले दिसून येतात कवितेमध्ये, नाही का. तर अशा पद्धतीने आपल्याला ते पद्यरचनेमध्ये दिसून येतं. परंतु आजची कविता छंदोबद्ध रचनेचे बंधन झुगारून देऊन मुक्त छंदमुक्त शैलीत लिहिली असल्याचे दिसून येते. म्हणजे जे काही पहिली पद्य रचना होत होती त्याच्यामध्ये छंदबद्ध पद्धतीला जास्त महत्त्वाचं स्थान होतं, परंतु आज जी कविता लिहिली जाते त्याला त्याच्यामध्ये छंदबद्ध पद्धती दिसत नाही, ती छंदमुक्त असतं, नाही का. छंदमुक्त पद्धतीमध्ये, मुक्त शैलीमध्ये ती लिहिल्या गेली असल्याचे दिसून येते. याचाच अर्थ पद्यरचना पद्धतीचा स्वीकार केल्याशिवाय कविता निर्माण होऊ शकते असे आपल्याला म्हणावे लागेल. म्हणजे याचा अर्थ काय, तर पद्यरचना पद्धतीच्या व्यतिरिक्तही कविता लिहिल्या जाऊ शकतं असं आपल्याला दिसून येतं. कवितेतून व्यक्त होणाऱ्या अनुभवाला आपण काव्यानुभव म्हणतो. बघा, कवितेतून जो अनुभव व्यक्त होतो त्याला काय म्हणतो आपण, काव्यानुभव. काव्यातून व्यक्त होणारा अनुभव म्हणजे काव्यानुभव. या अनुभवाचा प्रत्यय यावा या हेतूने कवी आपल्या काव्यरचना करीत असतो. कवीला जे काही अनुभव जगताना म्हणा किंवा निसर्गाच्या सानिध्यात म्हणा जे काही अनुभव येतात ते अनुभव तो काय करतो, कवितेच्या माध्यमातून मांडत असतो आणि ते जे अनुभव आहेत ते वाचकाला देखील जाणवावेत असं त्याचा हेतू असतो. म्हणून म्हणतात या अनुभवाचा प्रत्यय यावा या हेतूने कवी आपल्या काव्यरचना करीत असतो. त्या दृष्टीने कवितेमधील शब्दांना नेहमीपेक्षा वेगळा अर्थ प्राप्त करून दिला जातो. हा अर्थ प्राप्त करून देणाऱ्या वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंग्यार्थ या शब्दशक्तींचा विचार करावा लागतो. बरेचदा बघा, कवितेमध्ये जे शब्द वापरले गेलेले आहेत त्या शब्दातून वेगवेगळे अर्थ निर्माण होत असतात. किंवा आपल्याला वाटतं की या कवितेचा अर्थ असा असला पाहिजे, परंतु कवीला अभिप्रेत असलेला अर्थ हा काहीसा वेगळाच असतो आणि तो जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला शब्दशक्तींचा विचार करावा लागतो. वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंजना हे शब्दशक्ती आहेत, व्यंग्यार्थ नाही का, या काय आहेत, शब्दशक्ती आहेत. या शब्दशक्तींचा विचार आपल्याला करावा लागतो. एखाद्या लेखनाला कविता या वाङ्मय प्रकारावे एखाद्या लेखनाला कविता या वाङ्मय प्रकाराची वैशिष्ट्ये प्राप्त करून देणारे बाह्यांगाचे घटक असतात. ते रचनेला कविता या वाङ्मय प्रकारचे रूप घाट प्राप्त करून देतात. अशा घटकांमध्ये बघा, कवितेचे बाह्यांग, हे बाह्यांग कोणते आहेत, तर नाद, लय, वृत्त, अलंकार, रूपक, प्रतिमा इत्यादी बाबींचा समावेश त्यामध्ये होतो. ही काय आहेत, बाह्यांग आहेत. आपल्याला डोळ्यांनी जे काही दिसतं किंवा जे काही पटकन जाणवतं, त्या कानांनी वगैरे पटकन जाणवतं, ते त्याला काय म्हणतात, बाह्यांग म्हणतात. आणि जे विचार करून त्याचा अर्थ आपण घेतो तो अंतरंग आहे त्याचा, नाही का. तर नाद, लय, वृत्त, अलंकार, रूपक, प्रतिमा इत्यादी काय आहेत, त्याचे बाह्यांग आहेत.
त्यांचीही ओळख करून घेणे आवश्यक आहे. बाह्यांगाचे घटक केवळ भाषेच्या सजावटीसाठी म्हणून योजले जात नाहीत, तर काव्यानुभवाची आंतरिक गरज म्हणून कवितेमध्ये हे बाह्य घटक येत असतात. अशा पद्धतीने कवितेचे स्वरूप आपल्याला सांगता येईल.